राम राम कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे श्री ज्ञानदेव का हरि भगवान की जय। ज्ञानमूर्ति गन्वात्मकं गगनसदृशं सर्वशादिदर्शनम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेहिनायकं गुरुनामे शास्त्रे नाम विशुद्धम् एषाचरणसान्निध्यातं जीवा मुक्ता भवन्ति जीवामुक्ता भवन्ति। तद्विधेन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशान्तिके ज्ञानी तत्वदर्शिनः। एक ज्ञान पहिला वर्वे जरी मनी अज्ञानावे तरी संताया बचावे सर्वश्रेष्ठ। आज सालाबादप्रमाणे चाललेला अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे बोरिवली या गावामध्ये गेली अनेक वर्ष सातत्याने अविरतपणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि प्रतिवर्षी सुद्धा या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आज मंडळाने नियोजित केलेला हा जो उपक्रम आहे की मंडळाने ठरवलं की आज दीपोत्सव त्या सत्याच्या निमित्ताने दीपोत्सव हा कार्यक्रम करायचा असं मनामध्ये ठरवलं आणि अगदी अचानकपणे हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित ठरलेला आहे आणि खरोखर हा कार्यक्रम नियोजित करण्याचं जे काय श्रेय ते आपले मेटकर महाराज मानगाव यांच्यामुळे हा आज दीपोत्सव त्या ठिकाणी करण्यात आले कारण का त्यांनी विचारलं महाराज या ठिकाणी दीपोत्सव तुम्ही साजरा करता का तर मंडळाने जर ठरवलं तर करण्याला काही हरकत नाही फक्त आपल्याला 15 मिनिटांमध्ये हा दीपोत्सव कार्यक्रम करून आपली पुढील सेवा आपल्या या ठिकाणी करायचं आहे ज्याकरता प्रवचनाकरता जी ओळी घेत आहे त्याचा अगदी संदर्भ आपण थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे यथामध्ये यथाशक्ती यथा अवकाशमध्ये सगळे ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये या ठिकाणी त्याचा अगदी धावता भावार्थ आपल्याला मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी आणि शिकविता धनी वेगळाची या युक्तीप्रमाणे या ठिकाणी प्रवचनासाठी जी घेतलेली जी ओवी आहे ती ते ज्ञान पहिला वर्वे जरी मनी अज्ञानावे तरी संताया भजावे सर्वश्रेष्ठ आपल्याला सर्व याच्यामध्ये जीवांना ज्ञानोबा माऊली उपदेश करतात की ते ज्ञान पहिल्यांदा आपण याचा फक्त शब्दार्थ पाहायचा आणि यथामती अर्थशक्तीचं वेळेअभावी त्याचं चिंतन पाहायचं त्या ठिकाणी माऊली सांगतात की ते ज्ञान आता ते म्हणजे कोणतं ज्ञान हे आपल्याला चिंतनामध्ये पाहायचं आहे परंतु थोडक्यामध्ये याचा
आपण शब्दार्थ पाहून घ्यायचं आहे. आता ते म्हणजे कोणतं आहे ते या ठिकाणी थोडंसं व्याकरण वापरलेलं आहे. तो ते आपण व्यवहारामध्ये सुद्धा एखादी गोष्ट सांगायची म्हटलं तर एखादी गोष्ट लांब असते तर ती सांगण्याकरता आपण बोट करून सांगतोय की ते. आणि माऊलीचा उद्देश सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की याच्यामध्ये फार गुह्य माऊली जे बोललेलं आहे ते काव्यात्मक बोललेलं आहे, गुह्यात्मक बोललेलं आहे. ते तुम्हाला सर्वसामान्य जीवांना न कळणारी गोष्ट आहे. परमात्मा कसा आहे, काय आहे, कुठं आहे, ते ज्ञान म्हणजे काय आहे, ते ज्ञान म्हणजे कुठं आहे हे सांगण्याकरता ते सांगितलं. ज्ञान कुठं आहे, पराप्रचंडीमध्ये वैखरी पलीकडे असणारा जो परमात्मा आहे त्याची ओळख करून देण्याकरता ते सांगितलं आहे. आता ते ज्ञान आहे कसं आहे की बरोबर म्हणजे चांगलं आहे, परंतु पुढे शंका ठेवलेली आहे. ते ज्ञान चांगलं आहे, बरोबर आहे, गोड आहे, उत्तम आहे, सर्व काही आहे, परंतु त्या ठिकाणी शंका ठेवलेली आहे. बघा आपण व्यवहारामध्ये सुद्धा एखादी आपल्याला थोडीशी आपल्याला शंका वाटत असेल एखाद्या कामाकरता तर जर, तर किंवा परंतु हे आपण शब्द वापरत असतो. एखादी गोष्ट आत्मविश्वासानं आपल्याला साध्य होत नसते, एखादी शंका असते, त्यावेळेला आपण परंतु, तर किंवा हे शब्द वापरतोय. असं माऊली सांगतात ते ज्ञान इतकं गोड आहे, बरवे आहे, चांगलं आहे, परंतु जरी मनी अति आणावे ते खरोखर आपल्या आचरणामध्ये आणलं तर त्या ज्ञानाची महती कळणार आहे. ते कोणतं ज्ञान आहे, कारण का ज्ञानाचे दोन प्रकार सांगतात. जगामध्ये ज्ञान फक्त दोनच आहेत, एक ब्रह्मज्ञान आणि दुसरं ब्रह्मज्ञान. तुम्ही आम्ही ज्या जगामध्ये वावरत आहे त्या भौतिक जगामध्ये तुम्ही आम्ही जे काही ज्ञान संपादन करत आहे ते सर्व ज्ञान कसे आहेत की ब्रह्मज्ञान आहे. ते ब्रह्मामध्ये मोडली जातात. मग ते कोणतंही ज्ञान असू दे, वकीलकी असू दे, डॉक्टरकी असू दे, PhD केलेलं असू दे, नाही शेतकरी असू दे, कोणतंही ज्ञान आपण जे मिळवायचे जे प्रयत्न चालू आहे हे ब्रह्मिष्ठ ज्ञान आहे, हे ब्रह्मज्ञान आहे. मग कोणतं ज्ञानानं अनादिकालाची जी आपल्याला दुःखाची निवृत्ती करायची आहे, काय अनादिकालापासून लागलेले जे आपल्या पाठीमागे लागले जे दुःख आहे त्या दुःखाची आपल्याला निवृत्ती करायचं आहे. त्या निवृत्ती करता कोणत्या ज्ञानाची गरज आहे ते म्हणजे आत्मज्ञान. म्हणजे आत्मज्ञान कुठं आहे, तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाशी आपल्या ठिकाणी आहे. माऊली 9व्या अध्यायामध्ये सुंदर असं त्याचं वर्णन केलंय. हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू आणि भ्रांताशी कामू विषय. आपल्याला एक जीवाला भ्रांत झालेला आहे. कशाची भ्रांत आहे, अप्राप्तीचा भ्रम झालेला आहे. प्राप्त वस्तू आहे पण प्राप्त असताना सुद्धा अप्राप्तीचा भ्रम झाला. मी नाही असं आपल्याला वाटत आहे. मी कोण आहे, मी वासुदेव तत्वता कळवायला विचारिता. आपल्या ठिकाणी मीच देव आहे, मीच देव आहे ही अनुभूती येण्याकरता त्या ज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे. म्हणजे आत्मज्ञान कुठं आहे ते आपल्या ठिकाणी आहे आणि ठिकाणी असून सुद्धा त्या ज्ञानाची आपल्याला भुरळ पडलेली आहे. त्या ज्ञानाचं आपल्याला अज्ञान आहे. ते अज्ञान जोपर्यंत आपण घालवत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होणे शक्य नाही. मग ते ज्ञान कसं आहे, ते ज्ञान कशाने प्राप्त होईल याचं वर्णन सांगतात की जरी मनी अति आला ते खरोखर आपल्या आचरणामध्ये आणलं तर त्या ज्ञानाची महती कळणार आहे. मग आचरणामध्ये काय येत नाही ही शंका आहे. आचरणामध्ये काय येत नाही तर अनादिकालापासून आपल्या अंतःकरणावरती काय वाढलेले आहे, दोष वाढलेले. प्रत्येक मनुष्य मात्राच्या ठिकाणी 3 दोष आहेत. प्रत्येक मनुष्य मात्राच्या ठिकाणी 3 दोष आहेत. मल विक्षेप आवरण. आता 3 दोष निवृत्त केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही. आता ते 3 दोष कशाने निवृत्त करणार त्याच्याकरता साधू संतांनी तुम्हाला साधन ठेवले आहे. म्हणून या जगतावरती या जगावरती संतांचे उपकार अनंत उपकार आहेत. का तर आपल्या ठिकाणी जे असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवण्याकरता जी साधना सांगितली आहे त्याच साधनेनं काय होणार आहे, आपल्या ठिकाणी जे असणारं जे अज्ञान आहे ते अज्ञान घालवता येणार आहे. पण तो अज्ञान घालवण्या अगोदर
आपल्या ठिकाणी काही दोष आहेत. कोणता दोष आहे? मन आणि विक्षेप. हे जे दोन दोष आहेत, हे दोन दोष या साधनाच्या माध्यमातून तुम्हाला काय करता येतं? ते घालवता येते. आणि घालवता येण्याकरता साधू संतांनी काय केलंय? हे जे उपक्रम जे राबवले ते साधती साधन तृप्ती भवाची बंधन, याच्याच करता संतांनी. कारण काय? याचं फल काय? सप्ताह घालण्याचा उद्देश काय? वारी काढण्याचा उद्देश काय? वारी करण्याचं फल काय? सप्ताह घालण्याचं फल काय? सत्याचं फल अंतःकरण शुद्धी आहे. ज्ञान प्राप्ती नाही, परंतु अंतर्गत शुद्धीशिवाय ज्ञान नाही आहे. जसं बालवाडीशिवाय पीएचडी नाही आहे, बालवाडी केल्याशिवाय पीएचडी काढता येणार नाही, तसं सत्ता पारायण करून अंतर्गत शुद्धी केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती शक्य नाही. ज्ञान याच्यामध्येच आहे, परंतु अंतःकरण शुद्धी झाली पाहिजे. जोपर्यंत अंतःकरण शुद्धी होत नाही, तू कोणाला सांगता चित्त शुद्ध नाही ते बोध करेल काही. कितीही बोधाचा वर्षा, कितीही महात्म्य आनंद त्यांचा बोध घेण्याचा प्रयत्न केला आणि आपला अंतःकरण जर स्थिर नसेल आणि शुद्ध नसेल, कितीही प्रयत्न केला तर ते बोध आपल्या अंतःकरणावरती ठसू शकत नाही. जसे एखादी घागर पालती घेऊन आणि ती भरण्याकरता किती गावांनी तालुक्याने जर प्रयत्न केला, जशी पालती घागर पाण्याने भरणार नाही, तसं आपलं अंतःकरण जर अशुद्ध असेल आणि अस्थिर असेल तर अशुद्ध आणि अस्थिर अंतःकरणामध्ये कितीही बोध घेण्याचा प्रयत्न केला, किती ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला, तर ज्ञान होऊ शकत नाही. जोपर्यंत ज्ञान होऊ शकत नाही तोपर्यंत अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होणे शक्य नाही. हे आपला अज्ञान जर घालवायचं असेल तर ज्ञानाची गरज आहे. इथे जर अंधार असेल खोलीमध्ये तर लाईटाशिवाय अंधार जाऊ शकणार नाही. कितीही गावाने जरी प्रयत्न केला, घ्या बाबा याच्यामध्ये अंधार आहे, तो अंधार घालवण्याच्या खोलीच्या कुट्याच्या आणि ते अंधार ते घालवता येईल का? मग त्याला कशाचं कोणतं साधन पाहिजे? त्याला प्रकाशाचं साधन पाहिजे. तर तो अंधार जा म्हणावं लागत नाही. प्रकाशानंतर अंधार राहू शकत नाही, तसं ज्ञान झाल्यानंतर अज्ञान राहू शकत नाही. मग ज्ञान कशाला होणार आहे? जोपर्यंत आपलं अंतःकरण शुद्ध होत नाही आणि स्थिर होत नाही, मग अंतःकरण गडूळ का झालं आणि अस्थिर का झालं? त्याच्या पाठीमागे कारण आहे. कारण का? अनादी काळापासून आपण जे काही निषिद्ध कर्म, जी काही परिवर्तित कर्म केले या जन्मामध्ये नाही आहे. अनादी काळापासून आपण केव्हाचे हे आपल्याला सांगता येणार नाही. कृत त्रेता युगापासून आपण आजपर्यंत आपला प्रभाव बसला किती? ज्याला स्वदेश उद्भिद आणि अंडक या चारही युनिट खाणीतून 84 लक्ष युनिट फिरत आपला प्रवास चालू आहे. किती? एक एक युनिट कोटी कोटी फेरा मग लागे वाला मानवाचा. एक एक युनिट मध्ये कोटी कोटी आपल्याला फेरा घालावा लागलेला आहे. तेव्हा आपल्याला हा मनुष्यदेह मिळाला आहे. तरी सुद्धा आपल्याला ती भाग्याची गोष्ट आहे. मनुष्यदेह मिळणं हे फार मोठी संधी आहे. कारण का मनुष्यदेहाशिवाय अनादी काळाचं ते दुःख आपल्या पाठीमागे लागलेलं आहे, ते आपल्याला दुःख घालवता येणार. पशु काय पाप पुण्य जाणं ती उत्तम मध्यम भोग भोगिती एक उपस्ताच म्हणते. कारण का 84 लक्ष युनीमध्ये दुःख घालवायचं असेल तर कुणाचा दुःख घालवता येईल? 84 लक्ष युनीमध्ये कुणालाही दुःख घालवण्याचा संकल्प करता येणार नाही. 83,99,999 युनीला मी जन्माला कशासाठी आलो हेच कळलेलं नाही आहे. 83,99,999 मी जन्माला कशाला आलो हेच माहीत नाही आहे. फक्त एकच अशी देवानं युनी निर्माण केले ती म्हणजे मनुष्य युनी. त्या मनुष्य युनीला येणाऱ्या जीवाला मी कशा करता आलो आहे, मी कुठे जाणार आहे हेच आपल्याला फक्त कळवून घ्यायचं आहे. कारण का आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार अवलोकने करता अवलोकने घेतला. कारण का त्या मनुष्य देहामध्ये देव होण्याचा अधिकार आहे. इतर कोणत्याही योनीमध्ये देव होण्याचा अधिकार नाही आहे. देव म्हणता देवाची होई ते पदी बैसोनी पदवी घेईल एवढा अधिकार कोणता कोणाला या मनुष्य देहामध्ये. म्हणून मनुष्य देहाला येणाऱ्या जीवांना साधू संत तुम्हाला उपदेश करतात. कारण का मनुष्य देहाला आलेल्या जीवाला काय होतं
की एवढा हा उत्तम आहे. कशा करता? शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे भूषिले, शरीर होय साध्य केले परब्रह्म. परब्रह्माला साध्य करण्याकरता फक्त काय मनुष्य देह. म्हणून मनुष्य देहाला येणाऱ्या जीवाला आवर्जून उपदेश करतात आणि एकदम अवधी सांगतात की जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होणे शक्य नाही. आता अंतकरण शुद्धीकरता साधन सांगतात. कोणत्या साधनाने अंतकरण शुद्ध होईल? तर निष्काम कर्म उपासनेनं काय होईल? आपल्या अंतकरणावरती अनादिकालापासून असणारे दोष काय होऊ शकतील? घालवू शकतील, म्हणजे घालवता येईल. जे तिसरा जो राहणारा जो दोष आहे हा फार मोठा घातक दोष आहे. त्याचं नाव अज्ञान आहे, म्हणजे आवरण आहे. कशावर आवरण आहे? आत्मस्वरूपावरती आवरण आहे. याच्याच करता आपला जो आजचा जो कार्यक्रम नियोजित केलेला आहे काय, ज्याचं नाव दीपोत्सव. काय दीपोत्सव कशासाठी केला जातो? तर आपल्या ठिकाणाचं जे अज्ञान आहे ते काय करण्याकरता? घालवण्याकरता. मग अज्ञान कशाने घालवता येईल? त्याच्या ठिकाणी आपल्या ठिकाणी असताना विवेक काय, जोपर्यंत अंतकरण शुद्धी होत नाही तोपर्यंत आपल्या ठिकाणचा विवेक आहे तो विवेक जागृत होऊ शकत. कारण का संपूर्ण परमार्थामध्ये जो विवेक म्हणजे विचार आहे, याच विचाराने आपल्याला काय करता येईल? पुढच्या गतीला प्राप्त होत आहे. विवेकाने काय जाणता येईल? या जगामध्ये आता तो विवेक म्हणजे विचार. आता तुम्ही आम्ही विचार करत नाही, काय करतोय? तुम्ही आम्ही सुद्धा विचार करतोय. कोणता विचार करतोय? फक्त रात्रंदिवस तुमचा आमचा ध्यास एकच आहे, काय करू कसं करू, काय करू कसं करू. प्रत्येक जीवाचा जो विचार चाललेला आहे तो कशा करता? काही मी उधार पावेल काय कृपा करीन नारायण ऐशी तुम्ही सांगा संतोष करा समाधान चित्त माझे. असा तुमचा आमचा विचार आहे का? असा तुमचा आमचा विचार नाही. आपण कसं मोठं होईल, काय म्हणजे मिळवता येईल, अनेक रात्रंदिवस तुमचं आमचं जे चिंतन चाललेलं आहे ते कशा करता? फक्त संसार करता, प्रपंच करता, मोठं होण्याकरता, धनाकरता, अनेक माना करता, अनेक याच्या ठिकाणी आपला काय चाललं की विचार केला. त्याला विचार म्हणता येईल का? त्याला विचार म्हणता येईल नाही, त्याला अविचार म्हणता येईल. शास्त्रामध्ये त्याला अविचार म्हणता येईल. मग विचार कोणता आहे? ज्याचा सत्वस्तूविषयी ज्याचा विचार आहे त्याला विचार म्हणता येईल. तर तो कसा विचार? शास्त्र एक सांगतोय, संत संगतीने आत्मा विनाशी किंवा क्रिया रहित असो तद व्यतिरिक्त सर्व वस्तू चंचल आणि विनाशी आहे असा ज्याचा दृढ निश्चय झालेला आहे त्याचं नाव विवेक आहे. आपल्या ठिकाणी विवेक आहे का? हा प्रत्येकानं स्वतःचा विचार करायचा आहे. संत संगतीने आत्मा अविनाशी किंवा क्रिया रहित असून तद व्यतिरिक्त सर्व वस्तू चंचल किंवा विनाशी आहे असा ज्याचा दृढ निश्चय झाला आहे त्याचं नाव विवेक आहे. आणि ज्याचा विवेक ठाकलेला आहे, ज्याच्या ठिकाणी विवेक आहे, कोणता विवेक? ब्रह्मसत्य आणि जगनित्य असा त्याचा दृढ निश्चय झाला आहे त्याचं नाव विवेक आहे. त्या जगामध्ये सत्य काय? फक्त एकच वस्तू सत्य आहे. तुम्हाला तुमचा आमचा विचार उलट आहे. आम्हाला जग कसं वाटायला लागलंय? जग सत्य वाटायला लागलं काय? आणि सत्य वाटायला लागलं मग आपण त्याकडे काय? आपली काय चाललंय की धावपळ चालू आहे, धडपड चालू आहे. कुठपर्यंत धडपड चालू आहे? धडक पडेल तू पण धडपड आहे. एकाही जीवाचं रेच्या पुढचं एकाही जीवाचं संपलेलं नाही आहे. त्या गुणाचं संपलेलं आहे. का संपलेलं आहे? आपल्या ठिकाणी वर्म कळलेलं नाही आहे. संतांना वर्म कळलं, संतांनी कळवून संसार केला, कळवून परमार्थ केला. तुम्ही आम्ही कळण्याऐवजी आपण अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती तयाची या चित्ती बोध केली. नाथ महाराज सांगतात आपल्याला जर परमार्थ जर करायचं असेल तर खरोखर आपल्याला काय पाहिजे की कळवून घेऊन परमार्थ करायचं आहे. तुम्ही आम्ही जे परमार्थ करायला लागलोय नाही असं नाही. प्रत्येक जीव परमार्थाच्या वाटचालीला लागलेला आहे. पण तो परमार्थ करत असताना
आपलं योग्य आहे ठिकाण, आपण योग्य ठिकाणाला चालवलो आहोत का अयोग्य ठिकाणाला चालवलोय याचा विचार करण्याची गरज आहे. अनादि अधिकाराने केलेला परमार्थ कधीही सफल होऊ शकत नाही. त्याच्याकरता काय पाहिजे, त्याला परमार्थ करण्याकरता अधिकार पाहिजे. अधिकार जर नसला तर परमार्थ आपण जर करायला लागलो आणि परमार्थाच्या आपण जर बाता मारायला लागलो तर परमार्थ होऊ शकत नाही. मग अधिकारासाठी त्याची लक्षणं काय सांगतात, अधिकार कशाने प्राप्त होऊ शकेल तर त्याच्याशी सांगतात की अंतःकरण शुद्धी पाहिजे. आणि नुसतं अंतःकरण शुद्धी होऊन अधिकार प्राप्त होणार नाही. त्याच्यासाठी पुढील साधनं सांगतात, या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून आपल्या अंतःकरणावरचे 2 दोष निवृत्त केले असून जो तिसरा जो दोष आहे तो आवरण दोष आहे, तो आवरण दोषाच्या निवृत्ती करता जो साधन चतुष्ट युक्त आहे तो या परमार्थाचा अधिकारी आहे. काय, जो साधन चतुष्ट युक्त आहे तो या परमार्थाचा अधिकारी आहे. पण साधन चतुष्ट म्हणजे काय, विवेक आहे, वैराग्य आहे, समाधी शतक आहे, मुमुक्षत्व आहे. ज्या वेळेला आपल्या अंगी मुमुक्षत्व बांधेल तेव्हा या परमार्थाचा आपण अधिकारी होऊ शकतो. तोपर्यंत आपण परमार्थाचा अधिकारी, आपण परमार्थाचे लायक ठरू शकत नाही. मग आपल्याला अंतःकरण शुद्धी करून घेणं गरजेचं आहे. आणि अंतःकरण शुद्धीचं एक फल म्हणजे सत्ता. याच्यामध्ये निष्काम कर्म उपासना करून कारण का आपल्याला 3 गोष्टीची आवश्यकता आहे. इथं या जीवावर कृपा होण्याकरता 3 गोष्टींची गरज आहे. एक तर अंतःकरण कृपा होण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, बाहेर बोलू नका, फक्त 10 मिनिटं. दुसरी गोष्ट आहे की देवाची कृपा होण्याची गरज आहे, ईश कृपा म्हणतात. तिसरी कृपा सद्गुरु कृपा पाहिजे. सद्गुरु कृपा झाल्याशिवाय जीव कृतार्थ होऊ शकत नाही. एकाएकी सद्गुरु कृपा होऊ शकणार नाही. याकरता सद्गुरु मिळणं इतकं सोपं नाही. बहु अवघड आहे संत भेट. जेणे जगज्जेठी कृपा केली, या बाबाने जर कृपा केली तर संतांची भेट आहे. संतांची भेट सदासदी होणं शक्य नाही. आणि याची कृपा होण्याकरता अंतःकरण कृपा पाहिजे. आणि देवाची कृपा झाली की संतांची कृपा होण्यासाठी फार वेळ लागणार. म्हणून आपल्याला काय पाहिजे की अंतःकरण शुद्धी पाहिजे. आणि अंतःकरण शुद्धी झाल्याच्या नंतर आपल्या ठिकाणी असणारा जो विवेक तो आपल्याला काय होणार आहे, या जगामध्ये खरे काय खोटे काय जाणू शकणार आहे. आणि खरे काय खोटे काय जाणलं आणि संतांनी जाणून केलं, संसार या समजता जाणी जे अनित्यता ते जे वैराग्य जन्मिता पाटील आहे. वैराग्याला बोलवावं लागत, वैराग्य आणावं लागत नाही. तुम्ही आम्ही जे वैराग्य जे म्हणतोय, वैराग्य काय सोपं आहे का? कुणाचा दृढ मिथ्यात्व भाव झालेला आहे, जगाचं दृढ मिथ्यात्व ज्याचा भाव झालेला आहे त्याचं नाव विवेक आहे. मग त्याला वैराग्य बोलवावं लागत नाही. इथं कितीही जरी आपल्याला बघा संतांच्या ठिकाणी आता तुम्हाला जास्त आपण इथं वेळ घेणार नाही, टाइम झालाय इकडे घ्यायचं तर 2 मिनिटांमध्ये थोडक्यात या ठिकाणी सांगतात ते आपल्याला ते ज्ञान पैदा बरे जरी म्हणी ज्ञानाने तरी संत या भजावे सर्वश्रेष्ठ. याच्याकरता सांगतात आपल्या ठिकाणी जे अज्ञान जो दोष आहे तो अज्ञान दोष आपल्याला त्याला काय म्हणतात की आत्मस्वरूपाचं अज्ञान. ते अज्ञान कशाने घालवता येईल की आपल्या ठिकाणी तर तो असणारा विवेक तो सतत त्याच्या ठिकाणी काय पाहिजे, सतत मी केलतोय तो मग सतत त्या भगवंताचं काय पाहिजे की नामचिंतन पाहिजे. आणि सतत जर नामचिंतन जर असलं, कारण का आजचा जो दिवस आहे तो कोणता दिवस आहे की एकादशी. एकादशी म्हटलं तर उपवास. आता उपवास आपण धरतो का उपाशी राहतोय? आपला आहे तो आपण आहे ते उपासी, संत आहे ते उपवास करतात. आता उपवास या शब्दाचा अर्थच वेगळा आहे. जे आत्यंतिक जी गोष्ट आहे बघाई महाराजांनी सांगितलं, सर्वपता समीपता स्वरूपाताने सांगितलं. आपण आत्यंतिक आपण जवळ आहे त्याला समीप म्हणतो, त्याला समीपता मुक्ती म्हणतात.
आपण ज्याच्या ठिकाणी समीप जवळ आहे काय करू ऊट म्हणजे अत्यंत जवळ आणि वास म्हणजे त्याच्या ठिकाणी सतत त्याच्या ठिकाणी वास करून राहणं याचं नाव उपवास आहे. तुम्ही आम्ही धरतोय तो उपवास नाही. आणि याच्यात करता सांगितलं कारण का याच्या करता सुद्धा संतांनी सर्वसामान्याला काय सांगावं, कनिष्ठाला काय सांगावं, मध्यमाला काय सांगावं आणि उत्तमाला काय सांगावं हेही सांगितलं आहे. कनिष्ठाला भक्ती न करावी असं सांगितलं नाही, त्यालाही साधन सांगितलं आहे, मध्यमालाही सांगितलेलं आहे आणि उत्तमाला काही मुक्ताला काही साधन करण्याची गरज त्यावेळेला सांगितलं. काय सांगितलं, उपवासान देव जोडे तर काय दुष्काळात मेले थोडे. उपवासान देव उपाशी राहून देव जोडणार नाही, आंघोळी करून देव जोडणार. ते कोणाला सांगितलं, ज्याची जीवनमुक्त अवस्था झालेली आहे, जो साध्य अवस्थेला देव पोचलेला आहे त्याला काही करण्याची गरज नाही आहे. एकदा गटारीचं पाणी गंगेला गेलं आणि गंगेचं पाणी सागराला गेलं की पुन्हा ते गटारीला तसं येऊ शकत नाही. शिजल्यावरील जाळ वायाची का तसं आपल्याला एकदा अवस्थेला पोचल्यानंतर कर्मकांडामध्ये मोडण्याची गरज नाही. त्याही पुढे तुकोबाराने सांगितलं. तुका म्हणे आम्हा कळले ज्यांचे वर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत काय मग हे कर्म सुद्धा आपल्याला घातक ठरतंय. असो या ठिकाणी आपल्याला विषय वाढवायचा नाही. 2 मिनिटांमध्ये शेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. या ठिकाणी सांगतात की संत या भद्रावे सर्वश्री. आपण जीवाला पुढे सांगितले संत भेटणे इतकं सोपं नाही, दुर्मिळ आहे, बहुअवघड आहे संत भेटणे. आणि संतांशिवाय तरुणोपाय नाही. आता जोपर्यंत अंतकरण शुद्धी नाही, जोपर्यंत विवेक जागृत नाही, जोपर्यंत ती अवस्था प्राप्त नाही, तोपर्यंत आपला संत भेटल्याने संत भेटल्याशिवाय जीवाला जीव कृतार्थ होऊ शकत. आणि एकदा जर संत जर भेटले तर त्या क्षणाला महावाक्याच्या बोधाने तू तेच आहे हेच सांगण्याकरता आपल्याला संतांची आवश्यकता आहे. इतरता संतांची आवश्यकता नाहीच. काय संतांची आवश्यकता आहे, सद्गुरूची आवश्यकता केव्हा आहे, ज्यावेळी तू तेच आहे हे सांगण्याकरता तत्वमसी महावाक्याच्या बोधानं तू तेच आहे, तूच ब्रह्म आहे हे सांगण्याकरता संतांची गरज आहे. मग ऐशा संता शरण जावे जनी म्हणे काय. आता संत आपल्याला आहेत का नाही, या जगामध्ये संत आहे, मात्र तुम्हाला संत ओळखण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी तुमची आमची काय झाली आहे, लोकली अंग झाली आहे. ती दृष्टी आपल्याला दृष्टी येण्याची गरज आहे. आणि दृष्टी आल्याशिवाय ते संत जाणून त्याला शरण गेल्याशिवाय जीव कृतार्थ होऊ शकत नाही. माऊली पहिल्या अध्यायामध्ये सांगते, जाण देणे गुरु भजिले जेणे कृतकार होईले मूळ संतनी सहजे शाखा पल्लव संतोष येते. त्याच्यासाठी जाणून गुरु करण्याची गरज आहे. तर जगामध्ये पुष्कळ गुरु सांगितले आहे, पण पुष्कळ गुरुने आपल्या जीवाला जीव कृतार्थ होऊ शकत नाही. म्हणून जाणून आपला गुरु करायची. काही गुरुची काही लक्षणं सांगतात शास्त्र. गुरु कसा असावा, गुरु कोणत्या लक्षणाने युक्त असावा, तर तो गुरु स्तोत्रीय असावा, ब्राह्मनिष्ठ असावा आणि कृपाळू असावा. या 3 गुणांनी जो गुरु युक्त आहे तो या शास्त्राचा वेदांत शास्त्राचा काय म्हणजे सद्गुरू आहे. नाहीतर तोपर्यंत आपल्याला गुरु पुष्कळ जीवनामध्ये मिळू शकते, पण सद्गुरू मिळणं फार दुर्मिळ आहे. म्हणून इथं सतत ते ज्ञान प्राप्त होण्याकरता आपल्याला अंतकरणाची शुद्धी पाहिजे. अंतकरण शुद्धी झाली तर विवेक जागृत पाहिजे, विवेक जागृत झालं तर सद्गुरूची भेट पाहिजे. आणि सद्गुरूची भेट एकदा झाली की त्याच क्षणाला जीव काय होणार आहे की कृतार्थ होणार आहे. असं या अगदी थोडक्यामध्ये त्याचं आपल्याला विवेचन मांडलेलं आहे. योग्य असे त्याचं चिंतन करायचं, अयोग्य असे माझं अज्ञान समजायचं. आणि झालेली सेवा आता पुढील कार्यक्रम थोड्याच वेळामध्ये कीर्तनचा कार्यक्रम होणार आहे. आणि त्यापूर्वी आता फक्त 5 मिनिटांमध्ये दीपोत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे. त्यावेळेस संयोजक मंडळानं अगदी पुढे येऊन फक्त पंचपदी करायचं आहे आणि सर्वांना त्या ठिकाणी पुढे रामकृष्ण
आम्ही वेगवेगळ्या दोघांना आवाज पेटून द्या सगळं वाटेल स्पीकरवाले कुठे गेले बाबा लाईट बंद उठा पाच लोग उठा प्रत्येकाला अगदी सुरक्षितपणे एकामेकाला सगळे